श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, दिवसभराचा संपूर्ण थकवा दूर करण्यासाठी आपण झोपतो, पण यावेळी देखील आपल्या विचारांचे चक्र सुरूच असते. काही जणांच्या मते आपण दिवसभर जे विचार करतो अवेचेतन मन साठवून ठेवतो आणि झोपल्यानंतर आपल्याला त्या विचारांचा एक संच दिसतो. त्यामुळेच कदाचित काही स्वप्नांचा संदर्भ आपल्याला लागत नाही. अग्निपुराणानुसार आपली स्वप्ने आपल्याला शुभ अशुभ संकेत देत असतात. त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात आपली स्वप्न आपल्याला काय सांगतात. स्वप्नात समुद्र किंवा पूर पाहण्याचा अर्थ. स्वप्नात समुद्र, पूर किंवा घाण पाणी पाहणे अशुभ मानले जात नाही. असे स्वप्न पाहिल्यानंतर व्यक्तीने अत्यंत सावधपणे जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मृत व्यक्तीच्या स्वप्नाचा अर्थ. जर एखाद्या स्वप्नात तुम्हाला एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल, तर हे पाहिल्यानंतर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करते की तो समाधानी आणि आनंदी आहे. पण जर तो दुःखी असेल तर खूप दुःखी दिसला, याचा अर्थ असा होतो की त्याचा आत्मा दुःखी झाला आहे. स्वप्नात देव पाहण्याचा अर्थ. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात देवाचे दर्शन दिसले तर याचा अर्थ तुमच्या जीवनाशी संबंधित काही मोठ्या चिंता किंवा समस्या दूर होणार आहेत. स्वप्नात जंगल पाहण्याचा अर्थ. स्वप्नात जंगल पाहणे शुभ मानले जाते. विशेषतः जर जंगल हिरवे असेल तर ते भविष्यात यश आणि आर्थिक लाभ दर्शविते. परंतु कोरड्या झाडांनी भरलेले जंगल आपल्याला जीवनात काही अघटित घटना दर्शविते. वाईट स्वप्न टाळण्यासाठी सोपा उपाय. जर तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडत असतील किंवा तुम्हाला असे भयानक स्वप्न पडत असेल जे विसरणे तुम्हाला कठीण जात असेल, तर शिवाला जल अर्पण करावे. महामृत्युंजय मंत्राचा किमान एक वेळच जप करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.